यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं. तुला असं म्हणतात की लता नसती तर आकाशवाणी केविलवाणी झाली असती. गायक गायिकेच्या स्वराला वायुमंडलातल्या ध्वनी लहरीवरून इतका अव्याहत संचार करायचं लाभलेलं नाही. हे भाग्य फक्त लता दीदींनाच मिळालं. त्यामुळे लता दीदीच आहे. यानंतर असंच सुंदर गाणं इम्तिहान या चित्रपटातील लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं संगीत आहे. बस ना.
सूर एक ताल असं म्हणतो ना, तशी ही गाणी आहेत. खरं तर आपण बऱ्याच आख्यायिका आपल्या अध्यात्माच्या अनेक कथांमध्ये ऐकतो की कृष्णाच्या बासरीने राधा मंत्रमुग्ध झाल्या, गायी मंत्रमुग्ध झाल्या. लता दिदीसुद्धा अशाच आख्यायिका बनलेल्या आहेत. आणि हा किस्सा सलीम खान, ज्येष्ठ पटकथाकार, संवाद लेखक, पण त्याहीपेक्षा सलमान खान आपला अभिनेता, त्याचे वडील, यांनी आपल्या एका मुलाखतीमध्ये हा किस्सा सांगितलेला आहे. त्यांच्या वडिलांचं इंदोरला एक चहाचं छोटंसं दुकान होतं आणि त्या दुकानाच्या समोर एक गोठा होता आणि त्या गोठ्यामध्ये एक गाय होती. ती गाय खूप नाठाळ होती. ती आपल्या मालकाला सुद्धा दूध काढून द्यायची नाही, लाथा मारायची. पण जेव्हा यांच्या दुकानामध्ये, चहाच्या दुकानामध्ये सलीम खान यांचे वडील जेव्हा गाणी लावायचे आणि रेडिओवर जेव्हा लता मंगेशकर यांची गाणी लागायची, त्यावेळेला मात्र ही शांतपणे दूध काढू द्यायची. त्यामुळे त्या गोठ्याच्या मालकाने सलीम खानच्या वडिलांना विनंती केली की मी जेव्हा दूध काढायला येईल त्यावेळेला लता दिदींची गाणी लागतील असं तुम्ही सांगा. आणि मग ते वेळ ॲडजस्ट केली गेली आणि मग इकडे लता दिदींची गाणी आणि इकडे गाईतल्या गोठ्याच्या गाय होती, त्या गाईचं दूध काढण्याचं काम चालायचं. इतका स्वर्गीय स्वर, म्हणजे एखाद्या गाईला सुद्धा वाटावं की लता दिदींचा आवाज ऐकून आपण दूध द्यावं. म्हणजे ही कृष्णाचीच बासरी नाही का, भगवंताची बासरी असं भांजे म्हणायचे. लता दिदींचा आवाज हा दैवी आहेच. म्हणजे जर संगीत हे परमेश्वरापर्यंत पोचण्याचं साधन असेल तर त्या प्रवासाला स्वतःच्या मखमली रस्ता दिला तो या आवाजानं. रस्त्यातले सगळ्या खडबडीत जागा स्वतःच्या आवाजाखाली दडवून हा रस्ता केशरी शेतामधून नेणारा स्वर म्हणजे भारतरत्न लता मंगेशकर असं आपण म्हणूया. यानंतर अनामिका या चित्रपटातील असंच एक चुलबुलं गीत जया भादुरी यांच्यावर चित्रित झालेलं आहे. मला वाटतं भारतातल्या सिने क्षेत्रातील सगळ्या अभिनेत्रींना आवाज देणारी एकमेव पार्श्वगायिका आपल्या लता दिदी. ऐकूया गाणं. ऐकूया धनश्री. एकच मिनिट, आत्ताच माहिती आलेली आहे की भूमिपूजन सोहळा तिकडे संपन्न झालेला आहे. आमदार प्रताप सरनाईक आणि मंगेशकर कुटुंबीय आणि अन्य सगळे मान्यवर या समारंभस्थळी येण्यासाठी निघालेले आहेत. तर असा हा ऐतिहासिक क्षण, त्या ऐतिहासिक क्षणाचे आपण साक्षीदार होत आहोत. धनश्री. या समारंभस्थळी येण्यासाठी
धनश्री देशपांडे संगीत विषय घेऊन MPhil ही पदवी प्राप्त करणारी आपली महाराष्ट्र कन्या धनश्री देशपांडे. मंगेशकर घराणं हे आपल्या भारताला मिळालेलं एक देणगी आहे असं भारतरत्न भीमसेन जोशी यांनी म्हटलेलं आहे. त्या अक्षरामध्येच सगळं सामावलेलं आहे बघा. मंगेशकर काय सांगतात ही अक्षरं? मंत्रमुग्ध करणारं, गेय्यता असलेलं, शतकानुशतके चाललेलं, क म्हणजे कसदार किंवा कारागिरी करणारं, आणि र म्हणजे रसिक मान्यता असलेलं मंगेशकर, आणि त्याच्यावर ल म्हणजे लय, ताल, ता म्हणजे ताल, आणि त्याच्यावर असलेलं रसिक मान्यता करून मिळवलेलं रत्न ते भारतरत्न लता मंगेशकर. असं ते लता मंगेशकर हा सगळा इतका मोठा प्रवास आहे. भूमिपूजन सोहळा तिकडे संपन्न झालेला आहे. काही क्षणांमध्ये आमदार प्रताप सरनाईक आणि मंगेशकर कुटुंबीय इतर मान्यवर इथे उपस्थित राहणार आहेत आणि त्यानंतर पुढील कार्यक्रम आपण त्या कार्यक्रमाचाही आनंद घेणार आहोत. यानंतर हसीना मान जाएगी या चित्रपटातील यानंतरचं असंच एक अतिशय सुरेल गाणं दत्ता आणि प्रीती आपल्यासमोर सादर करतील. उपस्थित राहणार आहेत आणि त्यानंतर पुढील कार्यक्रम बेखुदी में सनम उठ गए जो कदम, बेखुदी में सनम उठ गए जो कदम, आ गए आ गए आ गए पास हम, आ गए पास हम. बेखुदी में सनम उठ गए जो कदम, आ गए हम गए पास हम, हम गए पास हम. बेखुदी में सनम उठ गए जो कदम. जितनी बुझाई उतनी जली है. क्या जिंदगी है साथ हम जो चले मिट गए फासले. आ गए आ गए पास हम, आ गए पास हम. बेखुदी में सनम उठ गए जो कदम. खोई नजर थी सोए नजारे, देखा तूने तो जागे सारे. जो दिल को इशारे मिलके चले साथ तुम्हारे.
गाणं हे वन्समोर घेण्यासारखंच आहे, कारण तो पहिला नमस्कार आपल्या लता दीदींसाठी आहे. सुनील गावस्कर हे सुद्धा लता दीदींना देवच मानतात. पाकिस्तानच्या दौऱ्यावर भारतीय संघ होता तेव्हा भारताचा आपला कर्णधार झहीर अब्बास, पाकिस्तानाचा तेव्हा तो कर्णधार होता. सुनील गावस्कर यांनी ब्रॅडमनच्या शतकाचा विक्रम मागे टाकून सर्वाधिक कसोटी शतकाचा विक्रम नोंदवला होता आणि त्यासाठी पाकिस्तान भारतीय संघ तिथे गेला होता, पण आपल्या काही धावा होत नव्हता, त्यामुळे भारताचा थोडासा बॅड पॅच पण सुरू झालेला. तर थोड्या वेळाने म्हणजे ओळख परेड जी होते त्यावेळेला ती चालू होती. ओळख करून देत असताना पाकिस्तानी व्यवस्थापकांनी सांगितलं की एक मोठी व्यक्ती तिथे स्त्री आली, तिचं नाव खूप मोठं होतं आणि ओळख करून देताना त्या स्त्रीला ते म्हणाले की हे फार मोठे जगप्रसिद्ध फलंदाज सुनील गावस्कर आहेत. तेव्हा ती थोडीशी उशाने ती गायिका म्हणाली की मी कुठल्याही गावस्करला वगैरे ओळखत नाही, मी फक्त जहीर आणि इम्रान खान या दोघांनाच ओळखते. अहो टाळ्या नका वाजवू, टाळ्या पुढे वाजवायच्या. तेव्हा गावस्करनी विचारलं की ह्या बाई कोण आहे. तेव्हा त्या व्यवस्थापकांनी सांगितलं की ह्या पाकिस्तानच्या खूप मोठ्या गायिका नूरजहां आहेत. तर सुनील गावस्कर म्हणाले की आम्ही अशा कुठल्या नूरजहांला ओळखत नाही, आम्ही फक्त भारतरत्न लता मंगेशकरलाच ओळखतो. म्हणून संगीत क्षेत्रातील अंतिम शब्द म्हणजे भारतरत्न लता मंगेशकर त्यांची गाणी आपण आज ऐकतोय. किती श्रीमंत समृद्ध आपल्याला केलेलं आहे लता दीदीने. त्यातलंच या नंतरचं गाणं सोनाली यांना मी इथं आमंत्रित करते. सोनाली आणि लता. म्हणून संगीत क्षेत्रातील अंतिम शब्द म्हणजे भारतरत्न मंगेशकर यांनी आपण आज ऐकतोय. किती श्रीमंत समृद्ध आपल्याला केलेलं आहे लता दीदीने. त्यातलंच या नंतरचं गाणं ओ ठहरा मेरी जान,
हा पण रसिक कदाचित भाग्योदय समजतात, पण अनेक गायकांना ही संधी किंवा हा सुवर्ण योग प्राप्त झालेला आहे. मेरी आवाज सुनो नावाचा एक सुंदर रियालिटी शो, म्हणजे आजच्यासारख्या रियालिटी शोचं तेव्हा स्वरूप नव्हतं आणि सगळी गाणी या चित्रपटातली
गायिका उषाताई मंगेशकर यांचा आगमन झालेले आहे. आपण जोरदार त्यांच्यासाठी काय वाटतो. आणि या गुरुकुलाच्या माध्यमातून या संगीत महाविद्यालयाच्या माध्यमातून अनेक साधकांना छान मार्गदर्शन करणारे मयुरेश पै इथे उपस्थित आहेत. त्यांचंही मी इथे मनपूर्वक स्वागत करते. आमदार प्रताप सरनाईक ज्यांच्या अत्यंत मेहनतीने आजचा हा कार्यक्रम, आजचा हा ऐतिहासिक क्षण आपण त्याचे साक्षीदार आहोत. आमदार प्रताप सरनाईक यांना सुद्धा मी मनपूर्वक इथे अभिवादन करते, त्यांचं स्वागत करते. लता दिदीने मंगेशकर मगाशी मी जे छान त्याची व्याख्या सांगितली, त्या सगळ्या भवंडांबरोबर काम केलेलं आहे. विनाताई मंगेशकर यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली त्यांनी गाणं म्हटलेलं आहे. बाळासाहेबांबरोबर गाणंही म्हटलेलं आहे, त्यांना गाऊनही घेतलेलं आहे. आशाताईंबरोबर आनंदगण म्हणून लावणी सुद्धा गाऊन घेतलेली आहे. आणि उषाताईंबरोबर सुद्धा छान डुएट म्हटलेलं आहे. आणि ते डुएट ते युगुलगीत आपण असं म्हणत नाही, कारण दोघी जणी म्हणतायत. ते गाणं आता आपल्यासमोर सादर करतायत प्रीती आणि धनुष. त्यांना गाऊनही घेतलेलं आहे. आशाताईंबरोबर आनंदगण म्हणून लावणी सुद्धा गाऊन घेतलेली आहे. आणि उषाताईंबरोबर सुद्धा छान डुएट म्हटलेलं आहे. नेहमी सदैव नृत्य करत राहील असं हे गाणं ऐकलं.
झालं. हे गाणं जेव्हा ध्वनिमुद्रित झालं तेव्हा 100हून अधिक वादक होते. आज फक्त 11 वादकांनी हे शिवधनुष्य पेरलेलं आहे. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. आणि मी इथं आमच्या सगळ्या गायिका आणि गायकांना आमंत्रित करते. दत्ता मेस्त्री, निरुपमा डे, धनश्री देशपांडे, प्रीती निमकर जोशी, सोनाली कर्णिक. एकदा उषाताईंना अभिवादन करतील ही आमची सगळी मंडळी. आमदार प्रताप सरनाईकजी तुमचं मनपूर्वक आभार. कारण खूप नॉस्टॅल्जिक झालं. 1 वर्षापूर्वी या नाट्यगृहाचं जेव्हा उद्घाटन झालं तेव्हा सुद्धा तुम्ही आम्हाला संधी दिलीत आणि आजही या ऐतिहासिक क्षणाचे आम्ही साक्षीदार झालेले आहोत. गाणी अमर अक्षय असतातच, पण ती गाणी जीवन गाणी बनवण्यासाठी मात्र एक माध्यम लागतं आणि ते माध्यम म्हणजे जीवन गाणीचे प्रसाद महाडकर यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या. मी त्यांना सन्मानाने इथे मंचावर आमंत्रित करते. त्यांच्यासाठी सुद्धा आपण टाळ्या वाजवूया. आणि असा हा सुंदर छान सोहळा आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. रंगमंचावरची थोडीशी व्यवस्था आता आपण बदलवतो आहोत. तर पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. सगळे वयाने ज्येष्ठ आणि सगळ्यात वयाने लहान हा सगळा आमचा वाद्यमेळा आज इथे उपस्थित होता. आणि लता दिदी मी बोलवलं तर सर ते येतच नाही. बरं झालं सर, रागवा एकदा. प्रिया साटेलकर यांना सुद्धा मी आमंत्रित करते. गाणी निवडणं ती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी अथक प्रयत्न करणाऱ्या प्रिया साटेलकर. हे सर माझा पोडियम मैं नाही दूंगी. आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी अथक प्रयत्न करणाऱ्या प्रिया साटेलकर. सर्व रसिकांचे मनपूर्वक आभार. तुमचा इतका सुंदर प्रतिसाद होता त्यामुळे गाणी अधिक रंगली. त्यामुळे पहिला नमस्कार, पहिलं वंदन लता दिदींना आणि त्याच्यानंतर हा वारसा पुढे नेणाऱ्या आमच्यासारख्या छोट्या कलाकारांना. यानंतरचा सुंदर सोहळा आपण इथे अनुभवणार आहोत आणि त्याची सगळी जबाबदारी मी ज्यांच्यावर सोपवते तो आता महाराष्ट्राचा आघाडीचा सुसंवादक अमित काकडे यांना मी आमंत्रित करते. आपलं शहर बदलतंय. विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर, प्रगतीच्या वाटेवर जनतेचं मन जपत रचला जातोय क्रांतीचा नवा इतिहास. समाजकारणाची गुंफण घालत शहराचं नंदनवन होतंय. माझं शहर बदलतंय, माझं मीरा भूंदर घडतंय. शहर उभं राहतंय विचार, तत्व, प्रांत, धर्म याची मोठ बांधून. शहर उभं राहतंय नगर रचना समृद्ध करत, सौंदर्याचा साज चढवून. सगळ्यांना आधार देत, लहान थोरांना सोबत घेऊन असंख्य हातांनी माझं शहर जोडलं जातं. शहर उभं राहतंय विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर, स्वप्नपूर्तीच्या वाटेवर. शहर सज्ज होत आहे प्रत्येक विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी.
त्यांच्या ज्वल भविष्यासाठी. शहर सज्ज होतंय कलेनं कलेला व्यासपीठ देण्यासाठी, संस्कृतीचं समृद्ध गाणं गाण्यासाठी. खेळातून आकाशाला गवसणी घालण्यासाठी, अस्मितेचा झेंडा अटके पार लावण्यासाठी. शहर सज्ज होतंय विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर, संस्कृतीच्या वाटेवर. शहर आकार घेतंय वसुंधरेच्या कुशीत, इथल्या मातीच्या कणाकणात. शहर आकार घेतंय महामानवांच्या विचारातून, विचारांच्या प्रेरणेतून. शहर आकार घेतंय विकासाच्या नवकल्पनेतून. निरोगी स्वस्थ समाज घडवण्यासाठी, मनामनातून साथ घालतंय माणसाला माणसाशी जोडण्यासाठी, जोडलेल्या माणसांच्या आनंदासाठी. गौरवशाली इतिहासाची गुढी उभारण्यासाठी माझं शहर आकार घेतंय, साकारून विकासाचा इंद्रधनू. विकासाच्या रंगात माझं शहर रंगतंय, माझं शहर बदलतंय. माझं मीरा भाईंदर घडतंय, माझं मीरा भाईंदर, माझा अपमान. मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या वतीने या भूमिपूजनाचा सोहळा संपन्न झाला. तीच वास्तू आपण सगळेजण स्क्रीनवर पाहता. भारत की स्वर सम्राज्ञी स्वर्गीय लता मंगेशकर यानी भारतीय संगीत जगत को मिला हुआ अनमोल स्वर रत्न। अपने मधुर स्वरों से श्रोताओं के दिलों पर राज करने वाली ऐसी गान सरस्वती को आदरांजलि देने हेतु मेरे संकल्प से मीरा भाईंदर महानगर पालिका क्षेत्र के क्रमांक 246 आरक्षित जमीन पर
स्वर्गीय लता मंगेशकर संगीत विद्यालय गुरुकुल का निर्माण होने जा रहा है। विद्यालय की इमारत की रचना अत्यंत कल्पकता से परिपूर्ण है, जहां गुरुकुल की हर जगह का शिक्षा हेतु सदुपयोग होने वाला है। कुल 4 मंजिला इस गुरुकुल के अध्ययन एवं प्रशिक्षण कक्ष, विविध सांस्कृतिक तथा सामाजिक कार्यक्रमों का आयोजन करने हेतु सभा भवन का निर्माण यहां होने वाला है। आदरणीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहब के मार्गदर्शन से कलिना विद्यापीठ में होने जा रहे स्वर्गीय लता मंगेशकर गुरुकुल से प्रेरित होकर मेरे मीरा भाईंदर महानगर पालिका क्षेत्र पर भी समान रूप से इस संगीत विद्यालय गुरुकुल की स्थापना हो रही है। 3 साल के पाठ्यक्रम में शास्त्रीय संगीत, बांसुरी, तबला, सितार, हारमोनियम वादन, ध्वनि अभियांत्रिकी इत्यादि जैसे विषयों का अभ्यासक्रम समाविष्ट किया जाएगा। इस कार्य में राज्य के मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहब और महानगर पालिका आयुक्त श्री संजय श्रीपतराव काटकर जी का योगदान रहेगा। इस परिपक्व गुरुकुल के माध्यम से संगीत क्षेत्र में अपना भवितव्य निर्माण करने वाले अनेक विद्यार्थी तैयार होंगे, ऐसा मेरा सार्थ विश्वास है। इस कार्य में राज्य के मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहब और महानगर पालिका आयुक्त श्री संजय श्रीपतराव नमस्कार, सुस्वागतम, शुभ स्वागत। मी आरजे अमित आपणा सगळ्यांचं मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या वतीनं आजच्या स्वर्गीय भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर संगीत विद्यालय या वास्तूच्या भूमिपूजन सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करतो। आज उपस्थित पाहुण्यांच्या शुभ हस्ते भूमिपूजनाचा सोहळा संपन्न झालेला आहे आणि सगळेजण इथे उपस्थित आहेत। मी तुम्हा सगळ्यांना विनंती करेन की एकदा जोरदार टाळ्या या भूमिपूजनासाठी नक्कीच होऊ द्यात आपल्या सगळ्यांकडून। माननीय श्री प्रताप सरनाईक विधानसभा सदस्य यांच्या प्रयत्नानं शासनाच्या मूलभूत सोयी सुविधांचा विकास या योजनेअंतर्गत आता मीरा रोड मध्ये आपल्याला लता दीनानाथ मंगेशकर हे संगीत विद्यालय अर्थात गुरुकुल सुद्धा पाहायला मिळणार आहे। असं म्हणतात की जर आपल्याकडे 10 रुपये असतील तर 10 रुपयापैकी 9 रुपयांचं अन्न विकत घ्या आणि केवळ 1 रुपयाचं फूल विकत घ्या। 9 रुपयाचं अन्न आपल्याला जगवतं, पण केवळ 1 रुपयाचं फूल जगायचं कशासाठी हे शिकवतं। आणि याच विचारानं कला सुद्धा तुम्हाला सगळ्यांना जगायला शिकवते। म्हणून कलेचे पुजारी, कलेची आराधना करणारे जेवढे संगीतप्रेमी आहेत त्या सगळ्यांसाठी हे गुरुकुल किंवा नवीन संगीत शिकणाऱ्यांसाठी, या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्यांसाठी ही एक अनोखी पर्वणी ठरणार आहे। आणि या उद्घाटनाप्रसंगी मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या विनंतीला मान देऊन सुप्रसिद्ध पार्श्वगायिका उषाताई मंगेशकर यांचं इथे येणं झालं। खऱ्या अर्थानं आजचा सोहळा पावन झाला असं आम्ही म्हणेन। लता मंगेशकर नाट्यगृह, लता दिदींच्या नावानं सुरू केलं जाणारं हे गुरुकुल आणि त्याच्या उद्घाटनाप्रसंगी भूमिपूजनाला ज्यांचा पदस्पर्श इथे लाभलेला आहे अशा उषाताई मंगेशकर। थोडक्यात काय, ज्या मंगेशकर कुटुंबियांनी गेल्या अनेक वर्षांपासून तुम्हाला सगळ्यांना मंत्रमुग्ध केलेलं आहे, त्यातलंच एक रत्न इथे उपस्थित आहे। आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं मनपूर्वक स्वागत करूया। मीरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक माननीय श्रीयुत संजय श्रीपतराव काटकर सर, मी आपल्याला विनंती करतो की उपस्थित सर्व पाहुण्यांना आपण मंचावर घेऊन यावं। आधी आपण दीप प्रज्वलन करूया। या प्रसंगी मंचावर उपस्थित राहतील ज्येष्ठ गायिका आणि आजच्या आपल्या प्रमुख पाहुण्या श्रीमती उषाताई मंगेशकर, तसेच श्रीयुत मयुरेश पै सुद्धा इथे उपस्थित आहेत। त्यांचं सुद्धा आपण मनपूर्वक स्वागत करीत आहोत। विधानसभा सदस्य आणि अतिशय लोकप्रिय आमदार सन्माननीय प्रतापराव सरनाईकजी, तसेच लोकप्रिय आमदार श्रीमती गीता जैन मॅडम इथे उपस्थित आहेत। त्यांना सुद्धा विनंती आहे की आपणही कृपया व्यासपीठावर यावं। लता दिदींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून आपण कार्यक्रमाचा शुभारंभ करणार आहोत। उपस्थित पाहुण्यांच्या शुभ हस्ते लोकप्रिय आमदार श्रीमती गीता जैन
उपस्थित आहेत त्यांना सुद्धा विनंती आहे. या मागचा मॉनिटर थोडा वाढवा ना. आता आवाज होता. एक्सक्यूज हां लेवल थोडं. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया उषाताई मंगेशकर यांचं. कला जिवंत करणारं व्यक्तिमत्व म्हणजेच उषाताई मंगेशकर. आपल्या सुमधुर आवाजानं गेली अनेक दशकं ज्यांनी श्रोत्यांचं मन जिंकलेलं आहे अशा गायिका इथे उपस्थित आहेत. भारतीय संगीत क्षेत्रातील एक सन्माननीय आणि नामवंत घराणं म्हणून मंगेशकर कुटुंबाकडे पाहिले जातं. या कुटुंबातल्या प्रत्येकानं आपापली एक वेगळी ओळख प्रस्थापित केलेली आहे. त्यातल्याच अविभाज्य घटक म्हणून उषाताई मंगेशकरांचा देखील नेहमीच उल्लेख होतो. 15 डिसेंबर 1935 रोजी सांगलीच्या भूमीत उषाताईंचा जन्म झाला. एक लाजरा साजरा मुखडा, काय बाई सांगू, गोड गुजरी, लाज राजरी, शालू हिरवा, छबीदार छबी, मुंगडा, जानू मेरी जान, अपलम चपलम, साईनाथ मेरे हजारो हात यांसारखी अगणित गाणी त्यांनी गायलेली आहेत. हिंदी, मराठी, नेपाळी, बंगाली, भोजपुरी, आसामी. 35 रोजी सांगलीच्या भूमीत उषाताईंचा पार्श्वगायन केलेलं आहे आणि त्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानितही करण्यात आलेला आहे. आज लता दीदींची आपण प्रतिमा पाहत आहात, पण अनेकांची चित्र त्यांनी स्वतः आपल्या प्रतिमेत रेखाटलेली आहेत. त्या उत्तम चित्रकार सुद्धा आहेत. त्याचंही आम्हा सगळ्यांना कौतुक आहे. जोरदार टाळ्यांनी आपण दीप प्रज्वलन संपन्न झालेला आहे. त्या निमित्तानं हा सोहळा साजरा करूया. मी उषाताई आपल्याला आणि इतर सगळ्या मान्यवरांना विनंती करेन की आपण कृपया स्थानापन्न व्हावं. चित्रकार सुद्धा आहे, त्याचंही आम्हा सगळ्यांना कौतुक आहे. यानंतर पाहुण्यांचं स्वागत आणि सत्कार संपन्न होईल. त्या निमित्तानं हा सोहळा साजरा करूया. मी उषाताई आपल्याला आणि इतर सगळ्या मान्यवरांना विनंती करेन की आपण कृपया मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या वतीनं सन्माननीय श्रीयुत संजय श्रीपतराव काटकर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण उपस्थित पाहुण्यांचं शाल, श्रीफळ आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देऊन स्वागतपर सत्कार करणार आहोत. सर्वप्रथम आजच्या आपल्या प्रमुख पाहुण्या सन्माननीय श्रीमती उषाताई मंगेशकर यांचं स्वागतपर सत्कार करतील आयुक्त सन्माननीय संजयजी काटकर साहेब. शुभ हस्ते आपण उपस्थित पाहुण्यांचं शाल, श्रीफळ आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देऊन स्वागतपर सत्कार करणार आहोत. ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर आपण नक्कीच म्हणू की एज इज अन इश्यू ऑफ माइंड ओव्हर मॅटर. इफ यू डोंट माइंड इट डझंट मॅटर. आपल्या गाण्यानं अनेकांच्या मनातील तारा छेडणाऱ्या उषाताई आज इथं आल्या. खऱ्या अर्थानं हा सोहळा अधिक रंगतदार झाला. यानंतर मी अतिरिक्त आयुक्त श्रीयुत अनिकेत मानोरकर आपल्याला विनंती करेन की विधानसभा सदस्य आमदार सन्माननीय आपल्या गाण्यानं अनेकांच्या मनातील तारा. तत्पूर्वी मी आयुक्तांनाच विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते उपस्थित पाहुणे मयुरेश पै यांचं देखील स्वागत आणि सत्कार करा. लेडीज को प्रॉब्लम हो रही है, कुछ आगे चल रहा है, दिख नहीं रहा उनको यार, नहीं दिख रहा, इसीलिए तो बोल रहे ना. यानंतर मी अतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोरकर आपल्याला विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते आमदार सन्माननीय प्रतापराव सरनाईक साहेब यांचं स्वागत आणि सत्कार करा. तसेच मी अतिरिक्त आयुक्त डॉक्टर संभाजी पानपट्टे साहेबांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते आमदार श्रीमती जैन यांचं स्वागत आणि सत्कार करा. अरे इसको बोलना स्क्रीन देने को होता है क्यों? अरे स्क्रीन क्यों अभी क्यों हटाया? इम्पोर्टेंट स्क्रीन है यार. 4 बार तो बोले. यानंतर मी शहर अभियंता सन्माननीय दीपक हमीद साहेब आपल्याला विनंती करतो की आपण आपल्या शुभ आयुक्त सन्माननीय श्रीयुत संजय काटकरजी यांचं स्वागत आणि सत्कार करा.
मीरा भाईंदर महानगरपालिकेचे जेवढे सर्वपक्षीय नगरसेवक इथे उपस्थित आहेत, आपण सगळ्यांना मी विनंती करतो, प्रतापराव सरनाईक साहेबांनी आताच सांगितलं की सगळ्या नगरसेवकांनी कृपया व्यासपीठावर यावं. हा, सगळ्यांना विनंती, आपण व्यासपीठावर यावं. सर्वपक्षीय नगरसेवकांना विनंती आहे की आपण कृपया व्यासपीठावर यावं. सगळ्या नगरसेवकांनी कृपया व्यासपीठावर यावं. उषाताई, आपल्या येण्यानं हा सोहळा अलंकृत झाला असं मी म्हणेन. कारण संगीत क्षेत्राचं एक अतिशय मोठं नाव, अर्थात तुम्ही तुमच्या आवाजानं साकारली गेलेली अनेक गाणी आजही अनेकांच्या ओठांवर तरळत आहेत. ती गाणी काही जुनी झालेली नाही. आपल्या येण्यानं हा सोहळा अलंकृत झाला. मध्ये लोक जी उभे आहेत ना, फक्त कॅमेरामन सोडून तुम्ही इकडे बसून घ्या, कारण मागच्या लोकांना दिसत नाही. व्यासपीठावर बसून सुद्धा प्रत्येकाचा विचार करणारा नेता कोण? प्रत्येक क्षणाचा आनंद प्रत्येकाला घेता यावा. कलेनं सुद्धा आपल्या मतदारसंघात प्रत्येक उभरत्या आणि उगवत्या कलाकाराचा विकास व्हावा, या अनुषंगानं उचललं गेलेलं हे पाऊल आता पूर्णत्वाकडे येणार आहे. भूमिपूजनाचा सोहळा संपन्न झालेला आहे, पण याच सोहळ्यात उषाताईंचं येणं आणि हा सोहळा अधिक अलंकृत होणं म्हणजे मीरा भाईंदर महानगरपालिकेसाठी ही खूप महत्वाची बाब आहे. आम्ही तर म्हणू की पाकळ्यांचं गळणं म्हणजे फुलांचं मरण असतं, मरतानाही सुगंध देणं यातच आयुष्याचं सार असतं. असं आयुष्य लाभणं म्हणजे सोनं असतं, पण या आयुष्यात तुमच्यासारखी माणसं आम्हाला लाभणं म्हणजे खरंच आयुष्य सोन्याहून केवळ. तुमचे खरंच खूप खूप आभार. कार्यक्रमाच्या प्रारंभी आपण प्रास्ताविक ऐकणार आहोत आणि यासाठी मी सन्माननीय संजय शिंदे साहेब उपायुक्त आपल्याला विनंती करतो की या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आपण. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय आपल्या सर्वांच्या आवडत्या ज्येष्ठ गायिका, आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी उषाताई मंगेशकर मॅडम, आपले सन्माननीय आमदार सरनाईक साहेब, आपल्या सन्माननीय आमदार गीताताई जैन मॅडम, आपल्या महापालिकेचे सन्माननीय आयुक्त तथा प्रशासक काटकर सर, आपल्या शहरातले सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी, मीरा भाईंदर महापालिकेचे सन्माननीय अतिरिक्त आयुक्त पानपट्टे सर, सन्माननीय अनिकेत मानूरकर सर, या ठिकाणी आपण उषाताई मंगेशकर मॅडम यांना आणि आजचा जो काही कार्यक्रम होणार आहे यासाठी आवर्जून उपस्थित असलेले माझे मीरा भाईंदर शहरातील सर्व संगीतप्रेमी बंधू भगिनींनो, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींनो, आपल्या सर्वांना कल्पना आहे की आपण एक स्वप्ननगरी असलेल्या मुंबई शहराच्या छायेत आपले स्वतःचं अस्तित्व टिकून कला, क्रीडा, संस्कृती आणि विकासाची घोडदौड सुरू असलेलं एक मीरा भाईंदर शहर नव्यानं उदयास येत आहे. या शहराला गेल्या 22 वर्षांमध्ये महानगरपालिका स्थापन झाल्यापासून अनेक लोकप्रतिनिधी लाभले, त्यांच्या माध्यमातून या शहराचा विकास सुरू आहे. परंतु खास करून आपण माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब या राज्याचे मुख्यमंत्री झाले, त्यांच्या नेतृत्वाखाली गेल्या वर्षभरामध्ये या शहराला आपण सगळ्यांनीच बघतो की याच नाट्यगृहामध्ये आपण अनेक कार्यक्रम घेतलेले आहेत. त्यांच्या माध्यमातून आणि आपले या शहराचे सन्माननीय आमदार सरनाईक साहेब आणि सन्माननीय आमदार गीताताई जैन मॅडम यांच्या माध्यमातून या शहराला अनेक विकास कामासाठी निधी उपलब्ध झाला आणि त्याच्यातूनच आपल्या या शहराला विविध कामं सुरू आहेत. परंतु आपल्या सर्वांना कल्पना आहे की या शहराचे लोकप्रिय आमदार सरनाईक साहेब जसे विकासासाठी प्रयत्न करतात तसंच ते कला, क्रीडा, संस्कृतीचे सुद्धा चाहते आहेत. ते स्वतः कलाप्रेमी आहेत आणि त्याच्या माध्यमातून आपल्या शहरामध्ये अनेक संस्कृतीशी रिलेटेड आपले कार्यक्रम, विकास कामं होत आहेत. आपण आताच एक क्लिप बघितली, त्यामध्ये या शहरामध्ये वेगवेगळे भवन तयार होत आहेत. मराठा भवन असेल, हिंदी भाषिक भवन असेल, दक्षिण भारतीयांसाठीचं भवन असेल, असे अनेक सांस्कृतिक कला, क्रीडाला प्रोत्साहन देणारे जे काही आपल्या या ठिकाणी विकास कामं सुरू आहेत, त्यापैकीच आज या कार्यक्रमाचं भूमिपूजन झालेलं आहे. ते आपल्या सर्व संगीत प्रेमीसाठी फार आनंदाची गोष्ट आहे की 2000 वर्षापूर्वी भारतामध्ये
आणि गुरुकुल होते. आपण सगळ्यांनी आता बघितलं असेल G20 मध्ये आपले सन्मान्य मोदी पंतप्रधान महोदयांनी सर्व जगाला दाखवून दिलं होतं की नालंदा विद्यापीठाचा फोटो दाखवला होता. तसे 5 विद्यापीठं त्या काळामध्ये अस्तित्वात होते. परंतु संगीताला अर्पण केलेलं आधुनिक विद्यापीठ खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच महापालिकेच्या आणि सन्मान्य आमदार महोदयाच्या माध्यमातून या शहराला लाभणार आहे. आणि त्या गुरुकुलामध्ये आपण आता क्लिपमध्ये बघितलं की संगीताशी संबंधित क्लासरूम असेल, डबिंग रूम असेल, तिथे वेगवेगळ्या संगीताशी रिलेटेड कार्यक्रम केले जाणार आहेत. आणि अशा प्रकारचं हे जे आपलं आजचं जे संगीत गुरुकुल विद्यालयाचं जे भूमिपूजन झालेलं आहे त्या इमारतीबाबत हे आरक्षण क्रमांक 246 मीरा रोड पूर्व इथं होणार असून ते ग्राउंड+1 इमारत आहे. शासनाच्या मूलभूत सोयी सुविधा याच्यामधून माननीय आमदार सरनाईक साहेब यांच्या माध्यमातून 21 कोटी रुपये खर्च करून ते इमारत बांधली जाणार आहे. त्यामध्ये खास करून 2400 चौरस मीटरचं ते क्षेत्र असणार आहे. आणि यामध्ये म्युझिकल लायब्ररी, म्युझिकल क्लासरूम, प्रॅक्टिस रूम, डबिंग रूम, लँडस्केपिंग, विविध प्रकारचे संगीताशी रिलेटेड ज्या काही बाबी लागणार आहेत त्या सर्व त्या इमारतीमध्ये घडवणार आहेत. आणि अशा ह्या आपल्याला ज्या नाट्यगृहामध्ये आपण बसलेलो आहोत हे नाट्यगृह सुद्धा ज्ञानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या नावाने केलेलं आहे. आपल्या सर्वांच्या त्या आवडते आणि कायमच आपल्या स्मरणात राहणाऱ्या व्यक्ती आहेत. त्यांच्या नावाने नाट्यगृह सुद्धा सुरू झालेलं आणि त्यांच्याच नावाने हे गुरुकुल आपण या ठिकाणी त्याचं आज भूमिपूजन झालेलं आहे. त्यासाठी मी खास करून मंगेश कुटुंबियाच्या वतीने सर्वांच्या आपल्या आवडत्या ज्येष्ठ गायिका उषाताई या ठिकाणी आज उपस्थित राहिलेल्या आहेत. त्यांच्या आणि सर्व लोकप्रतिनिधी सर्व आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा महापालिकेच्या वतीने या ठिकाणी मी स्वागत करतो. आणि अशाच प्रकारचं आपलं प्रेम महापालिका आणि सर्व लोकप्रतिनिधीला लाभावं अशी मी आपल्याकडून अपेक्षा करतो. आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आज पुढे जाण्या अगोदर आपण अनेक पाहुण्यांची मनोगत नक्कीच ऐकणार आहोत. पण गणेशोत्सव सुरू आहे, घराघरात आनंद आहे, आनंदाची देवाणघेवाण होत आहे. आणि याच दरम्यान मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये सार्वजनिक आणि घरगुती गणेशोत्सव स्पर्धेचं सुद्धा आयोजन केलेलं आहे. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ काही वेळेनंतर आपण घेणार आहोतच. पण तत्पूर्वी यानंतर मी आपले सन्माननीय आयुक्त संजय काटकर साहेब आपल्याला विनंती करतो की आपण पुढे यावं आणि आजच्या कार्यक्रमाच्या दिवशी मनोगत व्यक्त करावं. माझ्या संवादाला सुरुवात करण्यापूर्वी आपले सन्माननीय आयुक्त संजय काटकर साहेब आपल्याला विनंती करतो की आपण पुढे यावं आणि आजच्या कार्यक्रमाच्या दिवशी मनोगत व्यक्त करावं. मी सर्वप्रथम राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ, मराठी मनाचा मानबिंदू, युगपुरुष छत्रपती शिवराय यांना प्रथमतः वंदन करतो. आज रोजी मी सर्वप्रथम लता मंगेशकर संगीत विद्यालयाच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी उपस्थित पार्श्वगायिका सन्माननीय शिवराय उषाताई मंगेशकर, 146 ओवळा माजवडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार सन्माननीय प्रताप सरनाईक साहेब, 145 मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघाच्या सन्माननीय आमदार गीता जैन मॅडम, 146 उपस्थित सर्व विधानसभा मतदार माजी पदाधिकारी आणि माझे सहकारी साहेब, त्याचबरोबर 145 हे नाट्यगृह ज्यांच्यामुळं खचून भरून गेलंय, गीता जैन मॅडम, असे उत्साही व्यासपीठावर उपस्थित आपण सर्व संगीतप्रेमी आणि रसिक माजी पदाधिकारी मित्र आणि मैत्रिणींनो, माझे सहकारी, त्याचबरोबर एखादं शहर उभं राहत असताना नाट्यगृह हे शहर संस्थेच्या माध्यमातून उभं राहत असतं. असे उत्साही केव्हा तरी एका ठिकाणी वाचले मी, सर्व संगीतप्रेमी आणि रसिक मित्र, कॉन्स्टिट्यूशन विल फंक्शन विदाउट अन इन्स्टिट्यूशन्स. एखादं शहरामध्ये ज्या काही सामाजिक, धार्मिक, राजकीय, सांस्कृतिक शहर संस्थेच्या माध्यमातून उभं राहत असतं.
चळवळी चालतात, ह्या संस्थेच्या माध्यमातून चालतात आणि ह्या संस्था हीच तुमची कालांतरानं शहराची ओळख होते. कॉन्स्टिट्यूशन विल फंक्शन विदाउट अन इन्स्टिट्यूशन्स. मी रुजू झाल्यानंतर एक गोष्ट पाहतोय ज्या काही सामाजिक या संस्थांची उभारणी केंद्र सरकार, राज्य शासन, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि महापालिका हीच तुमची या शहरामध्ये अतिशय नियोजनबद्ध पद्धतीनं आणि उत्तमरित्या करताना दिसतात. आणि आनंद या गोष्टीचा आहे की या संस्था उभारणी या शहराच्या राहणीमान निर्देशांकामध्ये नक्कीच वाढ करतील. आम्ही महापालिका म्हणून ज्या काही मूलभूत सोयी सुविधा देत असतो आणि उत्तमरित्या या मूलभूत सुविधांसोबतच आणि आनंद या संस्थांचंही योगदान तितकंच महत्वाचं असणार आहे. आणि त्यामध्ये हे गुरुकुलचं जे हार्डवेअर नक्कीच वाढ करतील. या ठिकाणी आपण आज जन्माला घालतोय याचं सॉफ्टवेअर आपण असणार आहात. सोयी सुविधा देत असतो. आपली आत्ताची रसिक पिढी आणि येऊ घातलेली तरुण पिढी यांना खऱ्या अर्थानं प्रशिक्षित करण्यासाठी हे संकुल उभं राहील. आणि या संकुलाला दिशा देण्यासाठी हे संकुल नावारूपाला आणण्यासाठी तितक्याच ताकदीचे, तितक्याच तोलामोलाचे रसिक पिढी, जाणकार व्यक्ती आम्हाला नक्कीच लागतील. आणि त्यासाठी प्रशिक्षित अपेक्षा करतो की या शहरातून आणि या संकुला रसिक दिशा देण्यासाठी आणि ज्यांना व्यवसायाची जाण आहे अशा व्यक्ती नक्कीच पुढे येतील. ताकदीचे, तितक्याच तोलामोलाचे. आणि शेवटी एकच गोष्ट सांगतो, जाणकार व्यक्ती आम्हाला नक्कीच की शहर लागतील. हे मुख्यतः अपेक्षा करतो किती स्वच्छ आहे की या शहरातली हवा किती रसिक शुद्ध आहे. आणि हे आजचे जे काही पर्यावरणपूरक पॅरामीटर्स आहेत त्यासाठी महापालिकेनं एक वेगळं आणि शेवटी धोरण पुढच्या दिवसात राबवायचं ठरवलंय. ते केव्हा तरी पूर्ण तयारी करून आम्ही जाहीर करू, आपल्या समोर आणू. पण एवढंच सांगतो, नागरिकाचं इथलं राहणीमान सुखकर, सुखदायी, चैतन्यदायी आणि उत्साही होण्यासाठी महापालिका नक्कीच प्रयत्नशील आहे. या सर्व प्रयत्नामध्ये आपला सहभाग मिळेल. आजच्या गुरुकुलानिमित्त या ठिकाणी आलेल्या सर्व मान्यवरांचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. राहणीमान सुखकर, सुखदायी, चैतन्यदायी आणि उत्साही होण्यासाठी आयुक्त साहेबांच्या संकल्पनेतून महापालिका नक्कीच आणि प्रयत्नशील आहे. त्यांच्या संपूर्ण टीमच्या मदतीनं आजचा हा सोहळा इतका छानरित्या रंगलेला आहे. मला नक्कीच तुम्हा सगळ्यांना विनंती करायची आहे की त्यांच्या मेहनतीसाठी आणि त्यांच्या सगळ्या साथीदारांच्या मेहनतीसाठी एकदा जोरदार टाळ्या आपण सगळेजण नक्कीच वाजवूया. धन्यवाद. असं म्हणतात की संगीत में है अल्लाह और संगीत में है राम, संगीत में है दुनिया तमाम, यही संगीत कभी तूफानों का रुख मोड़ दे और यही संगीत कभी दो टूटे दिलों को भी जोड़ दे. इतनी शक्ति हमारे भारतीय संगीत में है. और इसी संगीत को अगर हम हमारी धरोहर माने, हमारी संस्कृति माने, तो उसका पूजन करना भी हमारा फर्ज बनता है. तो हर इलाके में अगर इस तरह का गुरुकुल बनता चला जाएगा तो ये जो विधा है वो अगली पीढ़ी तक पहुंचेगी. ये सबसे ज्यादा जरूरी है. और ये ख्याल जिनके दिमाग में आया, ऐसे सरनाइक साहब के लिए भी हम उतनी जोरदार तालियां बजाएंगे, क्योंकि संगीत को अगर हम भाग दौड़ भरी जिंदगी में हम सभी को कुछ पलों के लिए सुकून चाहिए. 60 सेकंड की रील में हम सभी के पास पेशेंस नहीं है, और जिसके पास पेशेंस नहीं होता वो पेशेंट बन जाते हैं. और ऐसे माहौल में हम सभी को कुछ पलों के लिए ये सुकून संगीत से ही मिलता है. और मानो संगीत का संस्थान जिनको कहा गया है, ऐसे लता जी के नाम से अगर ये गुरुकुल यहाँ पे खुल रहा है तो हम सभी के लिए मानो ये एक लकी ड्रॉ खुल गया है ना. सेकंड की रील में यस, ये तालियां जोरदार होनी चाहिए. और जिसके पास पेशेंस नहीं होता वो पेशेंट बन जाता है. हम चाहते हैं कि इसी बहाने यहाँ पर मौजूद हमारी एमएलए सम्मान्य श्रीमती गीता जैन जी भी आगे आए और अपनी बात आप सभी के सामने रखें, आप सभी को संबोधित करें. नाम से अगर ये गुरुकुल यहाँ पे खुल रहा है तो हम सभी के लिए मानो ये एक लकी ड्रॉ खुल गया है ना. यस, ये तालियां जोरदार होनी चाहिए. सभी को नमस्कार. हम चाहते हैं कि इसी बहाने यहाँ पर मौजूद आपने बहुत सही कहा, संगीत दुनिया में नहीं हो तो सुनी हो जाती है. अपनी बात आप सभी के सामने और रखें, संगीत आप सभी को संबोधित करें. सभी को नमस्कार. आपने बहुत सही कहा. और संगीत
मुझे लगता है भारत में तानसेन के ज़माने से संगीत की शक्ति को पहचानने के लिए हम यहाँ हैं। और ऐसे ही बहुत सुंदर से गुरुकुल के उद्घाटन के प्रसंग पे अगर संगीत का जिसको बादशाह कहा जाता है, जिस कुटुंब ने संगीत की दुनिया का बहुत बड़ा हिस्सा दुनिया को समर्पित किया है, ऐसे कुटुंब के उषाताई मंगेशकर जिस प्रोग्राम के लिए हमारे पास है, वो हमारा सौभाग्य है। उषाताई कहते हैं कि दीदी के नाम से यहाँ बहुत कुछ किया। मैं कहती हूँ कि मीरा भाईंदर का ये सौभाग्य है कि हम लता दीदी के नाम से कुछ कर पाए। तो ये सौभाग्य देने के लिए उषा दीदी और मंगेशकर कुटुंब का जितना मैं आभार व्यक्त करूँ उतना कम होगा कि ये सौभाग्य आपने हमें दिया कि हम लता दीदी के नाम से कुछ कर पाए। और इस सुंदर प्रसंग पे अभी अभी हम भूमि पूजन करके आए हैं और ये आरक्षण क्रमांक 246 पे इस बहुत सुंदर गुरुकुल का हमने भूमि पूजन किया। उषाताई वहाँ साथ में थी और उनके हाथों से कर कमलों से बहुत सुंदर भूमि पूजन हुआ। आज मंच पर वो हमारे साथ है, ये हमारा सौभाग्य है। उनके साथ आज मयूरेश जी पे और उन्हीं के सहायक है मयूरेश जी। मैं बहुत ज़्यादा आपके बारे में जानती नहीं हूँ, सॉरी। आज मंच पर जिनकी संकल्पना से ये गुरुकुल हुआ, वैसे हमारे बड़े भाई प्रताप जी सरनाइक, आज हमारे नए आयुक्त, क्योंकि अभी तक बहुत पुराने हुए नहीं है, काटकर जी, मंच पर उपस्थित राजू भोईर जी, विक्रम प्रताप सिंह जी, आसिफ शेख जी, विजय राय जी, नीला सोन्स जी, कमलेश भोईर जी, वन्ना पाटिल जी, पूजा जी आमगांवकर जी, संध्याताई पाटिल जी, धनेश पाटिल जी, अनंत शिर्के जी, हमारे प्रशासन से अनिकेत मनोरकर जी, संभाजी पानपट्टे जी, दीपक खाम्बित जी, संजय शिंदे जी, मेरे सामने बैठे हुए बाकी सभी अधिकारी, सभी लता दीदी के और संगीत के चाहक वर्ग, भाइयों और बहनों, पत्रकार बंधु, सभी को नमस्कार कहते हुए आज के दिन का यह औचित्य है कि हम बहुत सुंदर यहाँ एक संस्थान शुरू करने जा रहे हैं। कुछ साल पहले जब हम सुनते थे किसी पेरेंट्स को, अगर हम कहते थे कि हमें संगीत सीखना है, तो वो कहते थे पहले डिग्री ले लो। और तब ये वाक्य बहुत प्रचलित हुआ था कि अगर लता दीदी के मम्मी पापा ने उनको कहा होता कि आप पढ़ो और गाना मत सीखो, तो लता मंगेशकर जी आज हमारे बीच इतनी सुंदर गायिका की तरह नहीं होते। दूसरा एग्जाम्पल हम सचिन जी का देते हैं कि सचिन तेंदुलकर को अगर उनके पेरेंट्स ने क्रिकेट नहीं खेलने दिया होता तो आज वो सचिन तेंदुलकर नहीं होते। और तब ये वाक्य लेकिन आज जमाना बदल रहा है। आज हमारे पेरेंट्स अपने बच्चों को ये कहते हैं कि आप सचिन तेंदुलकर बनिए, आप लता मंगेशकर बनिए, आप आशा भोसले जी बनिए। ये जमाना बदल रहा है। आज इस फील्ड में, संगीत के फील्ड में भी अपना कैरियर बना सकते हैं, ये हम स्वीकार करने लगे हैं। और ये स्वीकार करने का जो सिलसिला है वो चालू करने का श्रेय, यानी एक संगीतकार को मान कैसे मिलता है, कैसे उनको कीर्ति प्रसिद्धि मिलती है, अगर ये एग्जाम्पल किसी ने दिया हो तो मुझे मंगेशकर कुटुंब का नाम सबसे पहले लेना पड़ेगा। इस विद्या को सम्मान दिलाने का काम मंगेशकर कुटुंब ने किया है और लता दीदी ने किया है, इन सब बहनों ने किया है, उनके भाई ने किया है। अभी आते आते जब उषा दीदी हम बाहर का फोटोग्राफ देख रहे थे, उनका कुटुंब का एक फोटोग्राफ था, पांचों भाई बहन साथ में खड़े थे। बड़ा आनंद आया, ये देख के आनंद आया कि एक ऐसा कुटुंब है जिसने पूरा जीवन संगीत को समर्पित कर दिया है। अभी लास्ट जो गाना बज रहा था वो गायिका गा रही थी, तब जैसे ही म्यूजिक चालू, अभी तो गाना चालू ही नहीं हुआ था, म्यूजिक चालू होते ही उषा दीदी के हाथ उनके पर्स पे उस ताल के साथ चल रहे थे। मैंने उसको नोटिस किया, प्रताप जी को बताया, मैंने कहा ये देखिए ये होता है जिसके श्वास में ही संगीत है, जिसके हृदय में संगीत है, जिसके पल पल में संगीत है, वो कैसे लोग होते हैं। आज उषा दीदी आपके साथ बैठ के मैं ये नहीं जाना। लता दीदी के बारे में ये कहा जाता था कि जब वो सांस भी लेती है तब उनके सांस में भी संगीत है। वो कैसे होता है उषा दीदी, आज आपसे मैंने ये जाना। मैं दिल से आभार व्यक्त करती हूँ कि ऐसे कुटुंब
हमारे भारत में है, लता दीदी हमारे भारत में है। भारत रत्न कहा जाना तो एक सिर्फ एक उनको अवार्ड देना है, लेकिन उनकी सही पहचान ये है कि इतने सालों से और अगले कितने सालों तक वो हमारे हृदय की सामग्री बनी रहेगी। और आज जो संगीतकार, नए उभरते संगीतकारों ने ये प्रयत्न किया कि हम आशा दीदी, लता दीदी तक और उषा दीदी तक पहुंच पाए, उनका प्रयत्न बहुत सुंदर रहा। उनको भी दिल से अभिनंदन करना चाहूंगी, क्योंकि यही लोग हैं जो हमारे इन सभी कलाकारों को जीवंत रखते हैं। हो सकता है हम कभी लता दीदी को ना भूले, लेकिन ऐसे गाने जब बजते हैं तब हमारे हृदय में वो जीवंत हो उठती है, और उनको जीवंत रखने का काम इन कलाकारों ने किया है। उनको भी दिल से अभिनंदन कहूंगी। फिर एक बार हम सभी को बधाई जरूर दूंगे। हम सभी इसलिए कहा कि हमारे शहर में ऐसा गुरुकुल आ रहा है जो अलग से संगीत साधना के लिए बन रहा है, जो बच्चों को तालीम देगा। हमारे बच्चों में बहुत टैलेंट है, लेकिन वो उभर कर इसलिए नहीं आ रहा है क्योंकि उन हीरो को तराशा नहीं गया। उन हीरो को तराशने के लिए आज इस गुरुकुल की स्थापना होने का भूमि पूजन हो रहा है। तो इन तराशे हुए हीरो को आगे बहुत सुंदर भविष्य मिलेगा, उनको एक पहचान मिलेगी, संगीत की दुनिया में वो भी अपना नाम रोशन कर पाएंगे, और उसका एक पायदान ये गुरुकुल होगा। इसकी मैं आपको एक अलग से प्रॉमिस करती हूँ, और हमारी तरफ से ये प्रॉमिस रहेगा कि यहाँ जो भी बच्चे हैं उनको हर तरह की, ये कला के क्षेत्र में आज हमने कदम उठाया है, आगे स्पोर्ट्स के क्षेत्र में हो, और भी बहुत सारे ऐसे गुरुकुल की हमारे यहाँ ज़रूरत है, वो ज़रूर से पूरा करेंगे। मैं आभार व्यक्त करना चाहूँगी शिंदे फडणवीस सरकार का भी, शिंदे फडणवीस जी पवार सरकार का भी, कि उन्होंने ये मौका हमें दिया कि हम यहाँ कुछ कर सके, इस शहर के लिए कुछ कर सके, इस शहर के बच्चों के लिए कुछ कर सके। फिर एक बार सभी को धन्यवाद देते हुए जय हिंद, जय महाराष्ट्र। मैं आभार व्यक्त करना चाहूँगी शिंदे फडणवीस सरकार का भी, शिंदे फडणवीस जी पवार सरकार जी बहुत बहुत शुक्रिया। उन्होंने ये मौका, हर बार हम इससे कहते हैं कि हमारी जो तमन्नाएं होती हैं, हमारी मुरादें होती हैं, वो किसी ना किसी को पता चल जाए, मगर किसी को बिना बताए भी उनकी मुरादें, उनकी तमन्नाएं, उनकी इच्छाएं जानने वाला कोई ऐसा गार्डियन होना भी बेहद जरुरी होता है। जी बहुत बहुत शुक्रिया। मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या माध्यमातून अनेक सोयी सुविधांचा विकास गेल्या काही वर्षांपासून होतोय, आणि जणू प्रत्येकाचं पालकत्व स्वीकारत प्रत्येकाच्या मनातल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी विविध सोयी सुविधांची कामं हातात घेणं, आणि त्यात मीरा भाईंदर महानगरपालिकेचा सपोर्ट लाभणं, आयुक्त साहेबांच्या आणि त्यांच्या सगळ्या टीमचा सपोर्ट लाभणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे। आणि हे सगळं ज्या व्यक्तीमुळे घडतंय त्या व्यक्तीसाठी मी इतकंच म्हणेन की मजबूरी का वास्ता आप मीरा रोड वाले मत दो मेरे भाई, क्योंकि आपके पीछे खड़े हैं सरनाईक भाई। मी त्यांना विनंती करेन की या संगीत गुरुकुलच्या उद्घाटनाप्रसंगी आपणही सारांना संबोधित करावं, हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे। आणि हे सगळं ज्या व्यक्तीमुळे घडतंय त्या व्यक्तीसाठी मी इतकंच म्हणेन की मजबूरी का वास्ता आप सुप्रसिद्ध पार्श्वगायिका, आपके पीछे खड़े हैं भारत रत्न गान सम्राज्ञी स्वर्गीय लता मंगेशकर गुरुकुलाच्या भूमिपूजन समारंभाप्रसंगी उपस्थित असलेल्या ज्येष्ठ पार्श्वगायिका सुप्रसिद्ध उषाताई मंगेशकर, पार्श्वगायिका आमच्या भगिनी आणि मीरा भाईंदर शहराच्या गान सम्राज्ञी स्वर्गीय विधायिका गीताताई जैन, भूमिपूजन सुमारे 1.5 महिन्यापूर्वीच महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारलेले ज्येष्ठ संधी अधिकारी संजयजी काटकर, संगीतकार मयुरेशजी पै, विधायिका आमच्या मीरा भाईंदरचे सुमारे 1.5 महिन्यापूर्वीच अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टेजी, अनिकेत मनोरकरजी, संजय शिंदेजी, संजयजी काटकर, महानगरपालिकेचे शहर अभियंता ज्यांनी ह्या उपक्रमासाठी विशेष मेहनत घेतली ते दीपक खांबीत, मीरा भाईंदरचे त्याचबरोबर त्यांचे सर्व सहकारी संभाजी पानपट्टेजी, राजकीय क्षेत्रातील आमचे जिल्हा प्रमुख राजू भोईर, विक्रम प्रताप सिंग, सचिन मांजरेकर, आमच्या महिला संघटक निशाताई नार्वेकर, पूजाताई आमगावकर, माजी विरोधी पक्षनेते धनेश पाटील, परशुराम म्हात्रे, अनंत शिर्के, कमलेश भोईर, संध्याताई पाटील, वंदनाताई पाटील, विजय राय,
नीलाताई सोन्स, आमचे मित्र आणि सहकारी आसिफ शेख, महिला संघटक निशाताई, संगीत संयोजक ज्यांनी अतिशय सुंदर हा गाण्यांचा कार्यक्रम ह्या ठिकाणी लता दीदींच्या परशुराम म्हात्रे उद्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित केला ते आमचे मित्र प्रसाद महाडतकर, मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, मी सर्वप्रथम उषाताईंचं मनापासून आभार व्यक्त करतो की माझ्या विनंतीला मान देऊन त्यांनी ह्या कार्यक्रमाला भूमिपूजनाला येण्याचं मान्य केलं. एवढं वय असतानाही फक्त मीरा भाईंदर शहरातील जनतेवरचं प्रेम आणि लता दीदींवरचं असलेलं प्रेम, त्यामुळे त्या ह्या ठिकाणी आल्यात आणि आज लता मंगेशकरांच्या नावानं जे गुरुकुल आहे ते आपण भूमिपूजन केल्यामुळे ती वास्तू सुद्धा आणि प्रामुख्यानं ही वास्तू सुद्धा धन्य झाली असं मी ह्या ठिकाणी आवर्जून सांगेन. खरं तर माझा मतदारसंघ असा आहे की अर्धी लोक जी आहे ते मीरा भाईंदर शहरामध्ये राहतात, तर अर्धी माझे मतदार जे आहे ते ठाण्यामध्ये राहतात. त्यामुळे जे काम मला विकासाच्या दृष्टीनं करायचं असतं त्या ठिकाणी 2-2 वेळा मला करावी लागतं. म्हणजे ठाण्यामध्ये काशीनाथ घाणेकरांच्या नावानं आम्ही नाट्यगृह बनवलं, तसंच नाट्यगृह मी लता मंगेशकरांच्या नावानं मीरा भाईंदरला बनवलं. लता दीदींच्या नावानं गुरुकुल जेव्हा मीरा भाईंदर शहरामध्ये मंजुरी घेतली तशीच मंजुरी मी ठाण्यामध्ये पण घेतली. जी विकासाची कामं आहेत ती विकासाची कामं करताना 2-2 ठिकाणी, म्हणजे कुठलं समाज भवन असू द्या, वॉटरफ्रंट असू द्या, खाडी किनारा विकसित असू द्या, चेनार रिव्हरफ्रंट असू द्या किंवा तरण तलाव असू द्या, स्मशानभूमी असू द्या, कचराचा प्रकल्प असू द्या किंवा उद्यानही असू द्या, विविध प्रकल्प राबवत असताना मला ज्या पद्धतीने मीरा भाईंदर शहरामध्ये निधी आणावा लागतो तेवढाच निधी मला ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये सुद्धा वापरावा लागतो. आणि मला अभिमानानं आणि अतिशय आनंदाने ही गोष्ट मला तुमच्या समोर कबूल करावी लागेल की मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी ह्या राज्याचा कारभार स्वीकारल्यानंतर 21 जून 2022 रोजी मी त्यांना एक पत्र दिलं होतं की माझी संकल्पना आहे की ठाणे शहराचा विकास ह्या गतीनं व्हावं आणि माझं मीरा भाईंदर शहर जे छोटं शहर आहे, तिन्ही बाजूला खाडी किनारा आणि एका बाजूला नॅशनल पार्क असलेलं हे शहर आहे, हे शहर फार छोटं आहे पण अतिशय सुंदर आहे, ते अजून विकसित व्हावं त्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे. आणि अभिमानानं सांगेल की ह्या शहरासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी 3000 कोटी रुपयाचा निधी फक्त विकासासाठी दिला. आता काटकर साहेबांची जबाबदारी वाढलेली आहे. साहेब, गेल्या वर्षभराच्या काळामध्ये आम्ही ह्या सगळ्या मंजुऱ्या घेतल्या, ज्या ज्या परवानग्या पाहिजे त्या परवानग्या सुद्धा घेतल्या. अजून तुम्हाला ह्या ठिकाणी सांगावंसं वाटतं की कालच वन खात्याची परवानगी चेनार रिव्हर फ्रंटला सुद्धा मल्लिकार्जुन साहेबांनी दिली. त्यामुळे चेनार रिव्हर फ्रंटचं काम सुद्धा लवकरात लवकर चालू होईल आणि खालडी किनाऱ्याचं विकसित करण्याचं जे स्वप्न होतं, जसं ठाण्याला स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे खाडी किनारा आपण विकसित केला गायमुख चौपाटी, तशाच पद्धतीनं मेरीटाईम बोर्डाची NOC घेऊन आपण ठाण्याचा सुद्धा घोडबंदर गावा बाजूचा खाडी किनारा आहे तो सुद्धा विकसित करतो आणि 150 कोटी रुपयाचा निधी सुद्धा राज्य शासनानं मुख्यमंत्र्यांनी त्यासाठी दिलेला आहे. त्यामुळे आता तुमची जबाबदारी वाढलेली आहे. 1.5 महिन्याच्या कार्यकाळामध्ये तुमचं अभिनंदन मी यासाठी करेल की अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण महापालिकेमध्ये तुम्ही निर्माण केलं. सगळ्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन त्यांच्याबरोबर बैठका घेऊन शहराचे प्रश्न जे आहेत ते प्रश्न आपण सोडवण्यासाठी प्राधान्य दिलं, समजून घेतले प्रश्न काय आहेत आणि कशा प्रकारे आपल्याला पुढे जायचंय. काय आमचं स्वप्न आहे, ज्या पद्धतीनं पूर्वी लोक म्हणायचे की शांघाय सारखं आम्हाला आमचं शहर करायचंय, असं पूर्ण देश विदेशातली लोक सुद्धा बोलायचे, राजकीय पक्षाचे नेते सुद्धा बोलायचे. तशाच पद्धतीनं भारताचा कुठलाही राजकीय पक्षाचा नेता किंवा कुठलाही मोठा माणूस जेव्हा बोलेल तेव्हा आमचं मीरा भाईंदर शहराचं उदाहरण देईल की माझं शहर मीरा भाईंदर शहरासारखं स्वच्छ, सुंदर आणि सगळ्या सोयी सुविधा ह्या शहरामध्ये आहे असं शहर आम्हाला बनवायचं आहे. मेट्रोचं काम आता जवळजवळ 1-1.5 वर्षामध्ये पूर्ण होईल. पुढल्या मार्च ते एप्रिल महिन्यामध्ये सूर्या प्रकल्पातून 218 MLD पाणी आल्यानंतर मीरा भाईंदर शहरातील जनतेला 24 तास पाणी सुद्धा आम्ही
निर्माण करून देणार आहोत आणि त्या पद्धतीची उपाययोजना सुद्धा महापालिकेच्या माध्यमातून झालेली आहे आणि काम सुद्धा त्या पद्धतीचं चालू आहे. अनेक विकास प्रकल्प आपल्या येण्याच्या पूर्वी ह्या मीरा भाईंदर शहरासाठी आम्ही केलेले आहेत. गीताताईंच्या मतदारसंघात त्या अतिशय चांगल्या प्रकारे काम करतात आणि माझा मतदारसंघ अर्धाच असल्याकारणानं जास्तीत जास्त ह्या मतदारसंघासाठी कसा निधी राज्य शासनाच्या माध्यमातून घेऊन येता येईल त्यासाठी मी प्रयत्न करतो आणि जवळजवळ 1200 कोटी रुपये म्हणजे 1000 कोटी रुपये तर आधीच दिले होते, अजूनही काही निधी कमी पडत होते. म्हणजे बाळासाहेब ठाकरे कला दालनासाठी निधीची कमतरता होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक इमारतीचं काम आपण चालू केलेलं आहे, त्याला निधी कमी पडणार होती. काही समाज भवनं जे आम्ही भूमिपूजन त्याची केलेली आहे, परंतु फक्त 1-1 कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे. तो निधी वाढवून आम्ही 2-2 कोटी रुपये अजून शासनाकडनं आणलेले आहे. त्यामुळे समाज भवनं सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचे सगळ्या समाजाला मिळणार आहेत. त्यामुळे ही कामं करत असताना संगीत क्षेत्राशी संबंधित काही लोक जेव्हा मला भेटले तेव्हा त्यांनी मला सांगितलं की साहेब, गुरुकुलाची निर्मिती होणं गरजेचं आहे. अनेक कमर्शियल आर्टिस्ट असतात आणि त्या माध्यमातून मोठी मोठी फी घेऊन ते विद्यार्थ्यांना शिकवत असतात, परंतु माझ्या मीरा भाईंदर शहरातील गोरगरीब मुलं जी बिचारे संगीत क्षेत्रामध्ये त्याला प्राधान्य त्यांना द्यायचं आहे, त्यांना प्रावीण्य मिळवायचं आहे, ते काही एवढ्या मोठ्या मोठ्या प्रशिक्षकांकडे किंवा संगीत क्षेत्रातील मान्यवरांकडे जाऊन संगीत शिकू शकत नाही. तर त्या मुलांसाठी एक चांगलं गुरुकुल असावं आणि ते गुरुकुल वयाच्या 9व्या वर्षी गायनाला सुरुवात केलेल्या लता दिदींच्या नावानं असावं, असं जेव्हा माझं मत झालं तेव्हा मी त्याला राज्य शासनाकडून मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांकडून मान्यता मिळवली आणि तब्बल 25 कोटी रुपयाचा निधी हा महापालिकेकडे त्यांनी वर्ग केलेला आहे. फक्त आम्ही नारळ फोडून किंवा भूमिपूजन करून थांबलो नाही, रितसर सगळे नकाशे मंजूर करून असंच त्याचं भूमिपूजन झालेलं आहे. त्यामुळे ताबडतोब ह्याच आठवड्यात त्याला कामाला सुरुवात होईल आणि पुढल्या 1.5 वर्षामध्ये ती इमारत सुद्धा बांधून पूर्ण होईल. आता काटकर साहेबांची जबाबदारी खूप वाढलेली आहे, कारण निधी आम्ही आणलेला आहे, सगळ्या मंजुऱ्या आम्ही घेतलेल्या आहेत. आता आपल्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून, साहेब आमचे महापालिकेचे अधिकारी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करतात. मी बघितलं गेल्या 1.5 वर्षामध्ये अहोरात्र मेहनत करून किंबहुना शनिवारी रविवारी सुद्धा सुट्टी न बघता त्या लोकांनी महापालिकेसाठी, हे शहर माझं आहे, या शहराशी माझं देणं आहे आणि ह्या शहरासाठी मला काहीतरी योगदान द्यायचं आहे, ह्या भावनेतनं ही सगळी मंडळी काम करतायत. त्यामुळे त्यांना सोबत घेऊन, विश्वासात घेऊन आपल्याला विकासाची ही वाटचाल पुढची करायची आहे आणि मला खात्री आहे की त्या माध्यमातून आपण पुढे निश्चितपणे ह्या शहराला उत्तुंग शिखरावर घेऊन जाल. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री श्री अजित पवार साहेबांचं भरपूर योगदान आणि लक्ष ह्या शहराकडे आहे. भविष्यामध्ये अजूनही मोठी मोठी कामं आपल्याला प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी एकत्र मिळून आपल्याला करायचं आहे. संगीत गुरुकुल झाल्यानंतर अनेक किशोर कुमार, अनेक लता मंगेशकर, अनेक उषाताई, अनेक आशाताई, अनेक मन्नाडे सारखे गायक किंवा अनेक मुकेश सारखे गायक ह्या शहरातून निर्माण होऊन एक वेगळी ओळख ह्या शहराची होईल याची मला खात्री आहे. मी मगाशीच गाडीमध्ये उषाताई एक वाक्य वापरलं होतं की तुमचा काळ, तुम्ही ज्यावेळेस गाणे गायचा त्यावेळेस काळ हा फार वेगळा होता. म्हणजे आजही जेव्हा गाण्याच्या भेंड्या होतात किंवा मोठमोठ्या कार्यक्रमांमध्ये संगीत होतं त्यामध्ये फक्त 1960 आणि 2000 पूर्वीचीच गाणी गायली जातात आणि लोकांच्या ओठावरती आजच गाणी असतात. 2000च्या नंतरची गाणी, मी असं म्हणणार नाही ती गायक काय गाणी बरोबर गात नाही, परंतु मला आठवून द्या की एखादं गाणं तरी आपण गातो गाव 2000 म्हणजे 1960 म्हणजे डमडम टिका टिका किती सालचं गाणं आहे मला माहित नाही, पण संगीतामध्ये जेव्हा काही कानाच्या भेंड्या होतात पहिलं ड आलं की डमडम टिका टिका चालू होतं. म्हणजे अशा पद्धतीनं प्रत्येक गाणं आपल्या तोंडामध्ये आहे. परंतु ह्या 1960 आणि 2000च्या नंतरची गाणी जर कुणाला विचारली तर आमच्या लहान लहान मुलांना पण ती कळत नाही गाणी कुठली आहेत, कारण ती मुलं सुद्धा 1970-80चीच गाणी गातात. एवढं महत्त्व त्या संगीत क्षेत्रातील त्या 40 वर्षाच्या तुमच्या कार्याला आहे. त्यामुळे तुमचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. जास्त वेळ घेत नाही, कारण एवढ्या लांबून तुम्ही फक्त 1.5 ते 2 तासाचा प्रवास करून मीरा भाईंदर शहरातील ह्या कार्यक्रमाला आलात. सगळ्या गणेश भक्तांना मी मनापासून शुभेच्छा देतो. आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून हे शहर आपल्याला खूप पुढे न्यायचं आहे
आणि निश्चितपणे गणेशाच्या आशीर्वादानं, गणपतीच्या आशीर्वादानं आपलं शहर खूप मोठं होईल याची मला खात्री आहे. तुम्हाला सगळ्यांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा. मी या उषाताईंना एक विनंती करेन, कारण हे जे नाट्यगृह आम्ही बनवलेलं आहे आणि गुरुकुल सुद्धा आम्ही बनवतोय. मला भरपूर लोकांनी सांगितलं की ही इमारत तयार झाल्यानंतर ही इमारत आम्हाला भाड्यानं द्या, आम्हाला चालवायला द्या. आम्हाला संगीत क्षेत्रामध्ये वाणिज्य किंवा कमर्शियल त्या संगीत क्षेत्राचा वापर असा होता कामा नये. कारण काही लोक असं आहे, राजकारण होत राहतं, सत्ता बदल होत राहतात, काही वेगळ्या डोक्यामध्ये विचार आल्यानंतर आम्ही आमची संकल्पना प्रत्यक्षात उतरवतो, त्यासाठी मेहनत घेत असतो. हे गुरुकुल उभं झाल्यानंतर मंगेशकर कुटुंबियांनी ह्या गुरुकुलावर लक्ष ठेवावं आणि मंगेशकर कुटुंबियांनीच ह्या गुरुकुलाच्या माध्यमातून आमच्या गोरगरीब संगीत क्षेत्रातील नामवंतांना शिक्षा द्यावी अशी विनंती मी आपल्याला करतोय. आणि निश्चितपणे मला खात्री आहे की आपलं 100 वर्षाचं योगदान आहे. दीनानाथ मंगेशकरांना 100 वर्ष, आज 100 वर्षापूर्वी दीनानाथ मंगेशकरांनी संगीत क्षेत्रामध्ये पदार्पण केल्याने अवघ्या वयाच्या 9व्या वर्षी लता दिदींनी गायला सुरुवात केली. उषाताईंची पण हजारो गाणी आपण सगळ्यांनी ऐकलेल्या. आशाताई अजूनही गात आहेत. 90 पार झाल्यानंतर त्यांच्या आवाजामध्ये अजूनही कंठामध्ये कुठल्याही प्रकारे काही वयाचा फरक जाणवलेला नाही. एवढं योगदान किंवा एवढं देवाचा वरदान तुमच्या कुटुंबियांना आहे. हृदयनाथ अजूनही चांगली गाणी संगीतबद्ध करतात. तर आदिनाथ आहे, तुमच्या कुटुंबियाचे अनेक सदस्य ह्या क्षेत्रामध्ये आहेत. तर तुमच्याच सदस्यांपैकी कोणीतरी ह्या लता मंगेशकर गुरुकुलासाठी आपलं योगदान द्यावं अशी मी विनंती करतो आणि माझं भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गणपती बाप्पा. धन्यवाद. उषाताईंना केलेली विनंती, त्या विनंतीचा त्या नक्कीच मान राखतील, कारण मास्टर दीनानाथ मंगेशकर संगीत विद्यालयाची स्थापना सुद्धा त्यांच्याच संकल्पनातून होते. आणि थोडक्यात ही कला जी आहे ती विद्या आहे आणि विद्या या 2 अक्षरांच्या शब्दामध्येच त्याचं वर्णन आहे की जी द्यावी लागते ती विद्या, ती आपल्याकडे ठेवून चालत नाही, ती कंटिन्युअसली प्रवाहित ठेवणं फार गरजेचं असतं. आणि या प्रवाहामध्ये नक्कीच मंगेशकर कुटुंबाचा आम्हाला सपोर्ट लाभेल आणि या संगीत गुरुकुलामध्ये त्यांचंच देखील योगदान लाभेल अशी आशा बाळगतो. आणि आवर्जून सांगू इच्छितो की अगदी बालपणी वडिलांचं छत्र हरपल्यानंतर बहिणीचा आधार घेत सगळ्या भावंडांनी कुटुंबाला तर वाढवलंच, पण त्याच सोबतीनं आपल्या गाण्याला सुद्धा जोपासलं, आपल्या कलेला सुद्धा जोपासलं, स्वतःची स्वतंत्र ओळख प्रस्थापित केली. काही वर्षानंतर पार्श्वगायिका होऊन जेव्हा नावलौकिक मिळतो तेव्हा बहिणीच्या नावानंच त्यांना पुरस्कार सुद्धा लाभतो. आणि मग काही वर्षांनी लता मंगेशकर नाट्यगृहात लता मंगेशकर यांच्याच नावानं निर्माण केल्या जाणाऱ्या संगीत गुरुकुलाच्या स्थापनेसाठी, भूमिपूजनासाठी देखील त्यांनाच प्रमुख पाहुण्या म्हणून बोलावलं जातं. हे भाग्य ज्यांच्या नशिबात आहे. अशा उषाताईंना मी विनंती करेन की आता आम्ही तुम्हाला ऐकण्यासाठी फार आतुर आहोत. आपण साऱ्यांना संबोधित करावं प्लीज. माननीय प्रतापराव सरनाईकजी, मंचावरील सर्व दिग्गज, आपणा सर्वांना माझा नमस्कार. मी इथं आले आणि थोड्याच वेळात मला भूमिपूजनाला नेण्यात आलं. भूमिपूजनाचा मला खूप आनंद झाला की इथं आता नक्की छानपैकी विद्यालय उभं राहणार आहे, गुरुकुल उभं राहणार आहे. आणि प्रतापरावजींच्या चेहऱ्यावरील निश्चय बघितल्यानंतर मला पूर्ण खात्री झाली की हे गुरुकुल नक्की आणि नक्की उभारलं जाणार आहे. दीदीची इच्छा होती, दीदी म्हणजे लता मंगेशकर, आम्ही दीदी म्हणतो, सगळ्यांनाच माहीत आहे. दीदीची इच्छा होती की संगीताचा प्रचार व्हावा, प्रसार व्हावा, लहान लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्व भाषेतील संगीत, सर्व प्रकारचं संगीत, वाद्यांचं, गाण्याचं, गळ्यापासून निघणारं असे अनेक प्रकारचे संगीताचे जे विभाग आहेत त्याचा सगळीकडे प्रसार व्हावा
आणि त्याचा भार मीरा भाईंदर महापालिकेने उचलला आहे. त्यांनी यांना जागा देऊन प्रतापरावजींच्या हातात ते सोपवलं आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की हे नक्की पुरा होणार आहे. ठाण्यामध्ये पण होणार आहे आणि इतर जागी जिथं जिथं ते करतील तिथं तिथं आम्ही त्यांच्याबरोबर आहोत. केव्हाही त्यांनी बोलवावं आम्ही येऊ. सर्व मंगेशकर कुटुंब प्रतापरावजींच्या बरोबर येतील. माझ्या वडिलांची पुण्यतिथी पण त्यांनी ठाण्यात केली होती. त्यावेळेला आम्ही धर्मेंद्रजींना पुरस्कार दिला होता. दिदी तिथं हजर होती. तेव्हापासूनची आमची ओळख आहे आणि आम्हाला पूर्ण खात्री झाली की हे गाण्याकरता किंवा एका कलेच्या प्रचारासाठी ताट उभे आहेत आणि ते करतील याच्यावर माझा विश्वास आहे. त्यांनी आज आम्हाला मंगेशकर कुटुंबाला विनंती केली म्हणण्यापेक्षा एक इच्छा प्रगट केली की हे विद्यालय हे गुरुकुल आपण चालवायला घ्यावं. त्यांच्या या आज्ञेचा मी स्वीकार करते आणि मी त्यांना वचन देते की आम्ही नक्की हे कार्य फार चांगल्या रीतीने पार पाडू. आपण इतक्या मोठ्या संख्येने इथं येऊन हा एक छान सोहळा बघितलात. मला याबद्दल खूप आनंद झाला. मी मंचावरील सर्वांची खूप खूप आभारी आहे. प्रतापरावजींची मी खूप खूप आभारी आहे. आपणा सर्वांची आभारी आहे आणि मीरा भाईंदर महापालिकेचे पण खूप आभारी आहे. आत्ता आमच्या घरी लता मंगेशकर म्हणजे दिदीचं वाढदिवसाची पार्टी आहे म्हणून मला लवकर जावं लागत आहे. नाही तर आणखी थोडा वेळ बसले असते आणि सगळा सोहळा पूर्ण होईपर्यंत थांबले असते. तर मला क्षमा करा. मी आता निघते इकडनं. धन्यवाद. दिदींचा उद्या वाढदिवस आहेच पण सरनाईक साहेबांची इच्छा आहे की दिदींना जायचं असल्या कारणानं आपण त्यांना आयुक्त साहेबांना वगैरे जायचं आहे. आपण आपला जो गणेशोत्सवाचा कार्यक्रम आहे तो आता करून घेऊ. या प्रसंगी उपस्थित सगळ्या पाहुण्यांचे मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या वतीनं आयुक्त साहेबांच्या वतीनं आम्ही खूप खूप आभार मानतो. आपण वेळात वेळ काढून सहभागी झालात त्याबद्दल उषाताई मंगेशकर आपले सुद्धा खूप खूप आभार. मयुरेश पै